श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या क्यूट मैत्रिणींनो, तर ही कहाणी आहे माझ्या आजीची आणि श्री महालक्ष्मी महात्म्य या पुस्तकाची। तर तिला ना वाचनाची फार आवड, पण काही शिकलेली नव्हती, खूप जिद्दी होती, तिला शिकण्याची आवड होती भरपूर। आम्हाला सारखं मोटिवेशन द्यायची की चांगली प्रेरणा द्यायची शिक्षणाविषयी की तुम्ही भरपूर शिका, भरपूर वाचन करा। आणि वयाच्या 17व्या वर्षी ती वाचायला शिकली। त्याच्यानंतर आहे ना तिने भरपूर ग्रंथ असे वाचून काढले आणि आहे ना संग्रही पण ठेवले। तर मोठी ट्रंक किंवा संदूक असते ना तेवढे ग्रंथ तिचे होते आणि ती दररोज एक पान वाचून आहे ना आम्हाला वाचून दाखवायची। तर हे जे छोटे छोटे ग्रंथ जे जपून ठेवले आणि हे जे काही पूर्वीपासून जे आपल्याला मिळत आलेलं आहे, आपल्याला पूर्वीच्या माणसांपासून जे परंपरेचा ठेवा, तो आपण पण असा जतन करायला पाहिजे ना, असं मला तरी वाटतं। तर हे तिचं जे पुस्तक आहे ना, तर ते फार खूप दिवसानंतर मला मिळालं। मी एक बॉक्स काढला जुना। तर महालक्ष्मीची पूजा करताना ना गेल्या वर्षी मला आठवलं की बाबा तिने ना असं जुनं पुस्तक आहे ना जपून ठेवलं होतं आणि ट्रंकेमध्ये। तर ते मी आहे ना शोधून काढलं, तर ते मला सापडलेलं आहे आणि आता नाहीये ती देवाच्या घरी, म्हणजे देवाच्या घरी गेली। पण तिने आहे ना असं भरपूर आहे ना साठवून ठेवले होते ग्रंथ पुस्तकं। तर त्याच्यातला काही महत्त्वाचा भाग आहे ना मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। महालक्ष्मी महात्म्याची पूजाविधी ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ दुसरीकडे पाठवा, म्हणजे त्यांना पण कळेल ना की जुने जे पुस्तकं असतात त्यातले नियम कसे असतात। तर त्याच्यामध्ये नियम दिलं नाहीये, मार्गदर्शन केलेलं आहे, हे मला फार आवडलं। तर नियम म्हणून कुठलाही त्यांनी अवडंबर केलेला नाहीये, मार्गदर्शन केलेलं आहे आणि इतकं व्यवस्थित आणि छान सुटसुटीत मार्गदर्शन त्याच्यामध्ये आहे ना, ते मला तुम्हाला सांगावंसं वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवत आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। श्री स्वामी समर्थ। तर हे ते माझ्या आजीचं जुनं बॉक्स आहे, त्याच्यामध्ये तिने सगळी अशी जुनी पुस्तकं आहेत ना व्यवस्थित ठेवली होती, जे मला आज उपयोगी होतात। तर श्री महालक्ष्मी व्रतकथा महात्म्य आहे ना, हे तिचं फार जुनं पुस्तक मला सापडलं। जवळजवळ 38 वर्षापूर्वीचं ते पुस्तक आहे। ₹1.50 त्याची फक्त किंमत आहे। मला तर बघूनच आश्चर्य वाटलं आणि फार छान असं मार्गदर्शन त्या पुस्तकामध्ये आहे सगळ्या पूजाविधींचं। 1988 मधलं ते पुस्तक आहे। मी व्यवस्थित पूजाविधी सगळे केले आणि आता आपण त्याचे सगळे मार्गदर्शन विधी बघूया। श्री महालक्ष्मी व्रत गुरुवारी करावयाचे। श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी मार्गदर्शन। हे व्रत सुख, शांती, समाधान, धनसंपत्ती मिळण्यासाठी तसेच श्री महालक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून करावयाचे आहे। व्रत करणारे स्त्री पुरुष शरीर व मनाने स्वच्छ असावेत। या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल। 8 गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे। पूजा विधीसह दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करावे। सर्व वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी व लक्ष्मीचे महात्म्य वाचावे। व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी 8 सुवासिनी अगर अष्टकुमारिकांना आमंत्रण देऊन घरी बोलवावे। पाठावर बसवून किंवा दुसऱ्या कोणत्या तरी आसनावर बसवून ती व्यक्ती महालक्ष्मी स्वरूप आहे असे समजून त्यांना हळदी कुंकू लावावे। पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून एखादे फळ देऊन या पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी। नमस्कार करावा। हेच या व्रताचे उद्यापन। पुरुषांनाही हे व्रत करता येते। त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वाहून एक सुवासिक फूल द्यावे व एक पोथी द्यावी व त्या देवी स्वरूप आहे तसे समजून नमस्कार करावा। महालक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून पुरुषांनीही येथे दिलेले महालक्ष्मी महात्म्य वाचावे। व्रताचे दिवशी दिवसभर उपवास करावा। त्या दिवशी केळी, दूध, फळ घेता येईल। फलाहार चालेल, उपाशी मात्र राहू नये। गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करताना नेहमी आनंदी राहावे व मनोभावे श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे। हे व्रत पद्मपुराण या सुप्रसिद्ध पुराणात संसारी माणसासाठी सांगितले आहे। व्रताच्या दिवशी घरातील माणसांनी, विशेषतः व्रत करणाऱ्या व्यक्तींनी आनंदी राहावे। जोडप्याने हे व्रत करता येते। निरनिराळ्या कारणांनी स्त्री किंवा पुरुषांना हे व्रत करताना अडचण येते, तेव्हा त्यांनी दुसऱ्याकडून पूजा करून घ्यावी। उपवास मात्र स्वतः करावा। तो गुरुवार मोजण्यात घेऊ नये। इतर कोणतेही उपवास असताना हे गुरुवार व्रत आले तर ते व्रत करण्यास हरकत नाही। रात्री पूजा करायला हरकत नाही। वाटल्यास रात्री जेवू नये। ज्यांना हे व्रत दिवसा करता येत नसेल त्यांनी रात्री करता येईल। फक्त दिवसा भोजन करू नये। निराहार राहण्याची गरज नाही।
या पोथी श्रवण वाचनाचा लाभ आपले शेजारी, नातेवाईक व इतरांना द्यायला हरकत नाही, पण महात्म्य वाचताना एकाग्रता असावी व शांतता असावी. हे पोथी वाचन चालू असताना गुप्त स्वरूपात महालक्ष्मीचे अस्तित्व जाणवेल, पण शांतता व एकाग्रता नसल्यास तो अनुभव येणार नाही. काही जणांना त्यावेळी सुवास चांगलाच जाणवेल. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे व शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे. त्याला आणखी महत्त्व आहे. हे व्रत कोणत्याही शुक्ल पक्षातील गुरुवारी सुरू करता येते, हे वर सांगितलेच आहे. 8 गुरुवार हे व्रत करावे. मार्गशीर्षात 4 गुरुवार करावे. वर्षभर दर गुरुवारी ही पोथी देवाजवळ बसून वाचावी. त्यावेळी उपवास करण्याचे कारण नाही. रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून कुटुंबासह भोजन घ्यावे. ओम श्रीम महालक्ष्मीये नमः. श्री महालक्ष्मी स्थापना व पूजाविधी. ही पूजा करण्यासाठी ब्राह्मणांची गरज नाही. आपण ती पूजा मनोभावे करायची आहे. घरात पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख म्हणजे देवतेचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. याचा अर्थ पूजा करणाऱ्यांची पाठ पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे असावी. स्थापना करावयाची आहे. घरातील जागा शेणाने, शक्य तर गाईच्या शेणाने सारवावी. फरशी किंवा लादी असल्यास ओल्या फडक्याने पुसून घ्यावी. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. त्याच्यासमोर रांगोळी घालावी. चौरंग किंवा पाटाच्या मध्यभागी थोडे गहू किंवा तांदूळ वर्तुळाकार पसरून ठेवावे. एका तांब्याचा तांब्या स्वच्छ घासावा. तांब्याचा नसेल तर इतर कोणत्याही धातूचा असला तरी चालेल. त्यात चांगले पाणी भरावे. त्या पाण्यात एक सुपारी, पैसा व थोड्या दुर्वा घालाव्या. कलशाच्या तोंडावर 5 प्रकारच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने रचून वर ठेवावी. वर त्यावर नारळ ठेवावा. नारळाची शेंडी वर असावी. कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी हळद व कुंकवाची बोटे लावावी. अशा रीतीने तयार केलेला कलश पाटावर तांदूळ किंवा गहू पसरले असतील त्या वर्तुळावर नीट ठेवावा. या पुस्तकाच्या सुरुवातीला भक्तांसाठी निराळे श्री महालक्ष्मीचे चित्र छापले आहे. ते हळवारपणे काढून बुठ्ठ्यावर चिटकवावे किंवा चित्र फ्रेम करून ती तसबीर कलशाला टिकून समोर ठेवावी. नंतर ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असे म्हणून आचमन करावे. गोविंदाय नमः असे म्हणून पलीने पाणी हातावर घेऊन ते ताम्हणात सोडावे. नंतर देवीला स्नान, हळदी कुंकू, फुले अर्पण करून अगरबत्ती दाखवावी. धूप व दीप दाखवावा. दीपाने ओळवावे. नैवेद्य अर्पण करून झाल्यावर मनात देवीला आपली विनंती काय ती करावी. श्री महालक्ष्मीला स्नान घालताना तस्वीर खराब होऊ नये यासाठी तुळशीपत्र किंवा दुर्वेने तस्वीरीवर व कलशावर थोडे पाणी शिंपडावे. पाटावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी व नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे. आपणास वाचता येत नसल्यास किंवा अडचण असल्यास दुसऱ्यांकडून वाचून घेऊन आपण ऐका. नैवेद्य दाखवून झाल्यावर श्री महालक्ष्मी समोर हात जोडून बसावे व या पोथीत शेवटी छापलेले इंद्रदेवाने महालक्ष्मीला म्हटलेले नमन अष्टक भक्तांसाठी खास छापले आहे ते म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी देवीला आपली इच्छा मनात सांगून ती पुरी करण्याची विनंती करावी. नंतर आरती म्हणून निरांजन ओवाळावे. नंतर साष्टांग नमस्कार घालावा. रात्री परत लक्ष्मीची पूजा करून गोड पदार्थाचा महानैवेद्य देवीला दाखवावा. गायीसाठी अन्न काढून ठेवावे व ते तिला द्यावे. त्या दिवशी देता आले नाही तर दुसऱ्या दिवशी नेऊन द्यावे. शहरात ही अडचण येते म्हणून हा पर्याय सांगून ठेवला आहे. नंतर कुटुंबातील इतर सर्व माणसांसह भोजन करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने निरनिराळ्या 5 ठिकाणी ठेवावी. कलशातील पाणी समुद्र, नदी, विहीर, तलावात किंवा तुळशी वृंदावनात ओतावे. नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळदी कुंकू 3दा वाहून लक्ष्मीचे स्मरण करून नमस्कार करावा. याप्रमाणे त्या महिन्यातील दर गुरुवारी 8 गुरुवार होईपर्यंत हे पूजन करावे. मार्गशीर्षात पहिल्या गुरुवारपासून ते गुरुवारी हे व्रत करा. दरवर्षी हे व्रत केल्याने घरात देवी समृद्धी, सुख, समाधान देते. पद्मपुराणात श्री महालक्ष्मीने हे व्रत करणाऱ्यांना मी सुख देईन, समृद्धी करेन असे अभिवचन दिले आहे. काही जण याला केशरी व्रतही म्हणतात. अमुकच रंगाचे वस्त्र नेसले पाहिजे असा नियम नाही. पूजा करताना धुत वस्त्र कटाक्षाने नेसावे. गुरुवार हा श्री भक्तीची उपासना करणाऱ्या श्री दत्तगुरूंचाही दिवस आहे. हेही त्याला महत्व आहे. ओम श्रीम नमः या जपाचा रोज रात्री 1000 जप करीत जावा. त्याने फारच सुखद अनुभव येतात. कुटुंबातील सर्व माणसांनी एकत्र बसून रोज हा जप केल्यास फारच चांगले अनुभव येतात.
प्रत्यक्ष अनुभव आपण स्वतः मिळवायचा आहे. तर मैत्रिणींना मी या व्हिडिओचे आहे ना 3 ते 4 भाग करत आहे, कारण का व्हिडिओ फार मोठा होईल. म्हणून या पहिल्या भागामध्ये आहे ना मार्गदर्शन मी सांगत आहे पुस्तकामध्ये दिलेलं, आणि दुसऱ्या भागामध्ये आहे ना आपण पूजा विधीची स्थापना कशी करावी ते. तिसऱ्या भागामध्ये माझी सुंदर अशी मी पूजा मांडणी केलेली आहे, ते तुम्हाला बघायला मिळेलच. आणि चौथ्या भागामध्ये विधियुक्त असं उद्यापन कसं करावं, उत्तर पूजा कशी करावी, ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. हे सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, आणि तुम्हाला खरंच जर हे व्हिडिओ आवडले ना तर मला नक्की कमेंट करा. तुम्हाला जर काही त्या व्हिडिओमध्ये शंका वाटत असेल किंवा काही माझ्याकडनं थोडी छोटी मोठी चूक भूल झाली असेल तर तुम्ही मला कमेंट केली तरी चालेल. तर म्हणजे कारण का मला छान छान असं दुसऱ्याकडून पण शिकायला आवडतं, म्हणजे माझी चूक मी दुरुस्त करेल ना. म्हणून नक्की व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.